आज भजे करत आहे। चला याच्यामध्ये काय काय टाकायचं ते साहित्य दाखवते। कांदे, मोठे कांदे 3 घेतलेले आहे। याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे बरोबर। हळद टाकायची आहे, जिरे, नमक जेवढं आपल्याला लागते तेवढं टाकायचं आहे, कोथिंबीर। आता याच्यामध्ये पाणी टाकते। मी बनवित आहे कांदे भजे। आता यातला 5 मिनिटं असं ठेवूया, नंतर करायचं। मी खिचडी भज्यासोबत खिचडी खूप छान लागते, त्याच्यासाठी खिचडी बनवत आहे। त्याच्यामध्ये 2.5 माप तेल टाकते। हे 2.5 माप तेल टाकलेलं आहे मी। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे, परत कढीपत्ता, कांदे। साधी सिंपलमध्ये बनवायची आहे खिचडी, खूप छान लागते साधी सिंपल बनवलं तर। असं थोडं कांदा लाल करून घ्यायचं आपल्याला। बघू शकता आपला कांदा लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची वाटलेली टाकणार आहे, तुम्ही कट करून पण टाकू शकता, मी वाटलेलं टाकणार आहे। आता याच्यामध्ये टमाटर टाकणार आहे, मी 1.5 टमाटर घेतलेला आहे, टाकते याच्यात। आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे, कारण का टमाटे थोडं नरम होते। नरम झाल्याच्या नंतर आपण हळद टाकूया, झाकून ठेवते 2 मिनिटांसाठी। ते टमाटर बारीक होईपर्यंत इथं मी 1 गिलास तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे, त्याला स्वच्छ धुवून घेते। बघू शकता आपले टमाटे बारीक झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी हळद टाकायची आहे आपल्याला। हळदच्या नंतर मसाले टाकायचे आहेत। मसाले टाकले, परत 1 तांदूळ धुतलेले आहेत, धुतलेले तांदूळ टाकायचे याच्यामध्ये, परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये नमक टाकून आता नमक टाकते, जेवढं आपल्याला लागतं तेवढं टाकायचं आहे। पाणी टाकते, 1 गिलास तांदूळ घेतलेले आहे मी, 2 गिलास पाणी टाकते। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते, असं एकदा आपण चमचा टाकून असं हलवून घेऊया। आता झाकण लावून ठेवते, 3 शिट्ट्या होऊन द्यायचं आहे आपल्याला, लावलेलं आहे। इकडे मी भजे करून घेते, कारण का खिचडी झाल्याच्या नंतर गरम गरम खिचडी आणि भजे खूप छान लागते। आता याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकत आहे, बघू शकता मी तेल ठेवलेलं आहे, याच्यामध्ये गरम झालेलं आहे। आता भजी करून घेऊया, कांदे भजी। ठीक, असं बनवायचं आहे। आणि ज्या लेडीजला स्वयंपाकाचा कंटाळा येतो ना संध्याकाळचा, त्या लेडीजनं खिचडी भजी करून
एकदा करून पहा, खूप भारी वाटेल आणि पोट पण भरतं. मला कंटाळा आल्याच्या नंतर मी खिचडी भाजीच बनवत असते. तुम्ही नक्की करून पहा. असे भजे बनवायचं आणि खिचडी होत आहे इकडं, खिचडी आणि भजे नक्की करून पहा. जेव्हा मला कंटाळा येतो ना तेव्हा मी खिचडी भाजीच बनवत असते. नक्की तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. आता झालेलं आहे हे आपलं भजे. त्याला एकदा असं करून घ्यायचं, असं करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदा याला थोडंसं लाल लाल होऊन द्यायचे आहेत भज्याला. याला कांदे भजे बनतात. कांदे खूप जास्त टाकायचं आणि बनवायचं.